घरचा स्वाद या चॅनलवरील सर्व व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या घरच्या स्वादमध्ये खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला चटपटीत अशी सुकी भेल दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे। कुरमुरी घेतलेले आहे, तळलेली मूग डाळ घेतलेली आहे, तिखट चणा डाळ घेतलेली आहे, तिखट वाटाणा घेतलेला आहे, चणे घेतलेले आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कैरी घेतलेली आहे, शेवपुरीच्या पुऱ्या, बारीक चिरलेला कांदा, हळद, बारीक शेव घेतलेले आहे, पाणीपुरीचा मसाला घेतलेला आहे, उकडलेला बटाटा आहे, हिंग, चाट मसाला, जाडी शेव, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, लिंबूचे काप घेतलेले आहेत, लिंबूचा रस घेतलेला आहे, खारे शेंगदाणे, तळलेले शेंगदाणे आणि हे आहे ना मक्याचे छिल्ले घेतलेले आहेत। आता आपल्याला भेलीचा ठेचा आहे ना, म्हणजे सुकी चटणी असते ना ती बनवायची आहे। तर त्यासाठी साहित्य घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेले आहे, जिरं, चणे घेतलेले आहेत, हिंग, मीठ आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला या जर शेवपुरीच्या पुऱ्या घरच्या घरी जर तयार करायच्या असतील तर तुम्ही आपला शेवपुरीचा व्हिडिओ पहा। तुम्हाला त्यामध्ये या पुऱ्या आहेत घरच्या घरी कशा तयार करायच्या याची डिटेल रेसिपी मिळेल, म्हणजे तुम्हाला याच पुऱ्या घरी देखील करता येईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी तिखट जाडी शेव आहे ही सुद्धा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। ह्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे दिवाळीमध्ये। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही आय बटनवरती क्लिक करून पाहू शकता। चला आता आपण पटकन कृतीला सुरुवात करूया। हो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला भेलची चटणी बनवायची आहे ना, त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। मिरची, चणे घालूया। मी हे सालासकटच घेतलेले आहेत कारण हे पौष्टिक असतात। पण मित्रांनो, जर तुम्हाला सालासकट नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल। हिंग, कोथिंबीर, जिरं आणि हे मीठ। ही बघा आपली सुक्या भेलची चटणी आहे ना, ती तयार झालेली आहे। क्या बात आहे, एकदम मस्त झणझणीत दिसते। हिला आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया। चला आता आपल्याला फोडणी करायची आहे। आपल्याला तेल जास्त गरम नाही करायचं, थोडंसंच गरम करायचं आहे। हे बघा आपलं तेल आता ना गरम झालेलं आहे आणि जास्त गरम नाही करायचं, नाहीतर हळद काळी होऊन जाईल। हिंग घालूया, त्याच्यानंतर हळद घालायची आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हे बघा अशी फोडणी करायची आपल्याला। आता ही फोडणी आहे ना ती कुरमुऱ्यावरती घालायची आपल्याला। अशी जी फोडणी घातली ना याला कुरमुऱ्याला आहे ना स्वाद चांगला येतो। पण ही मित्रांनो टोटली ऑप्शनल आहे, कारण कुरमुरे आम्हाला पिवळे करायचे होते म्हणून ही फोडणी घातलेली आहे। जर तुम्हाला नाही घालायची असेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल। सफेद कुरमुरे फक्त नुसते वापरले तरी पण चालेल। आता मिक्स करून घेऊया आपण। हे बघा आपले आता कुरमुरे आहेत ना चांगले मिक्स करून झालेले आहे। आता यामध्ये आपण एक एक करून हे साहित्य आहे ना ते घालणार आहे। पहिल्यांदा आपण चणे घालूया, कांदा, मक्याचे छिल्ले, तिखट चणा डाळ, तिखट वाटाणे, तिखट जाडी शेव, तिखट मसाला शेंगदाणे, खारे शेंगदाणे, तळलेली मूग डाळ, बारीक केलेले बटाटे, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणीपुरीचा मसाला, लिंबाचा रस, कैरी, भेलपुरीची चटणी, चाट मसाला, आता
सर्व साहित्य घातल्याच्या नंतर आपल्याला ही भेल आहे ना मिक्स करून घ्यायचे आहे। बघा आता यात कोणकोणते पदार्थ घालायचे, कोणकोणते पदार्थ नाही घालायचे हे सर्वस्वी आपल्या जिभेवर आणि आपल्या मनावर अवलंबून आहे। आम्ही तर आमच्या आवडीचे चमचमीत पदार्थ मस्तपैकी घातले आहेत, पण तुम्हाला यातले कोणते पदार्थ आवडत नसतील किंवा यापेक्षाही इतर पदार्थ ऍड करायचे असतील तर नक्की करा। हां, काही टेन्शन घ्यायचं नाही। शेवटी प्रश्न कसा आपल्या आवडीनिवडीचा आहे, त्यामुळे जर तुम्हाला या सुक्या भेळीमध्ये कोणते बदल करायचे असतील तर निश्चित तुम्ही करू शकता। ही बघा आपली सुकी भेल आहे ना ती मिक्स करून झालेली आहे। आता आपल्याला प्लेटमध्ये काढायची आहे। तर मी इथे प्लेटी घेतलेल्या आहेत, याच्यामध्ये आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया। आता यावरती आपण बारीक चिरलेला कांदा घालूया, बारीक चिरलेले टोमॅटो घालूया। आता यावरती आपण बारीक शेव घालूया, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता ही पापडी आहे ना शेवपुरीची पुरी ती घालूया। आणि हे लिंबू आणि ही बघा सुकी भेल आपली चटपटीत तयार झालेली आहे। हो 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 हो, क्या बात आहे। इतकी चटपटीत आहे की माझ्या आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। मित्रांनो, माझी तर मस्त इथे सोय केलेली आहे नी, आणि तुम्हाला देखील मस्त की या भेळीचा चटपटीत आनंद लुटायचा असेल तर पटकन साहित्य घेऊन यायचं आहे आणि मस्तपैकी आपल्या फॅमिली सोबत अशा भेळीचा आनंद नक्कीच घ्यायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या घरच्या स्वादला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण मस्तपैकी तुम्हाला असा स्ट्रीट चाटचा आनंद घ्यायला मिळणार आहे। चला मित्रांनो, अशीच मस्त की सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया, आणि वेळ काढून आजची रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।